मित्रांनो, CRPFमध्ये व्हॅकन्सी निघाली आहे. 9,000 प्लस व्हॅकन्सी इथे अवेलेबल आहेत. 10वी पासवर आहेत, जे 10वी पास आहेत ते आपल्या इथे करू शकतात. गव्हर्नमेंट जॉब आहे, गुड सॅलरी आहे, ऑल इंडियाची पोस्टिंग आहे. बाकी सगळे डिटेल मी तुम्हाला सांगतो. CRPF कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट 2026 याची लास्ट डेट आपण बघू शकता. इथे लास्ट डेट तो अप्लाय आहे 19 मे. 19 मेच्या पहिले तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर नोटिफिकेशन जी रिलीज झाली ती आपली एप्रिल महिन्यामध्ये रिलीज झाली होती. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 20 एप्रिलपासून आणि एंड डेट आहे 19 मेपर्यंतची. आणि बाकी ॲडमिट कार्ड वगैरे जे येत राहील ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणारच आहोत. तर त्यासाठी आता सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे CRPFकडून ही भरती निघालेली आहे. पोस्ट नेम आहे कॉन्स्टेबल प्लस ड्रायव्हर प्लस इथे ट्रेड्समॅन. त्याच्यानंतर टोटल व्हॅकन्सी आहे 9,000 प्लस ॲप्रॉक्स व्हॅकन्सी आहेत. ऑल इंडिया जॉब लोकेशन इथे राहणार आहे. ड्रायव्हर, कुक, कॉबलर, वॉशरमॅन, बार्बर आणि खूप सारे ट्रेडसाठी इथे जे इथे व्हॅकन्सी असणार आहे. तर इम्पॉर्टंट भरती आहे मित्रांनो, इग्नोर करू नका. त्यानंतर क्वालिफिकेशन जे आहे ते 10वी पास असणार आहे. लायसन्स जे आहे ते आपलं व्हॅलिड हेवी ड्रायविंग लायसन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर. एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे आपल्याला. कुठलाही आपण एक्सपिरियन्स तिथे आपण दाखवू शकतो. त्याच्यानंतर पोस्ट टाईप आहे ड्रायव्हर आणि अदर ट्रेड्स. 10वी पास प्लस ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला लागणार आहे ड्रायव्हर पोस्टसाठी आणि बाकी ट्रेडसाठी 10वी पास आणि रिक्वायर्ड स्किल्स आपल्याला लागतील जे आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर एज लिमिट जी आहे ती कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आहे 21 वर्षापासून ते 27 वर्षापर्यंतचे जे आहेत ते इथे अप्लाय करू शकतात. आणि बाकीसाठी 18 ते 23 वर्षासाठी आहेत जे अदर ट्रेड्स आपण बघितले त्यांच्यासाठी. आणि एज रिलॅक्सेशन आपण जर बघितलं तरी ते OBCसाठी 3 वर्ष आणि SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं आपल्याकडे एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर सॅलरीची डिटेल आपण जर बघितली तर कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आपला 21,000 पासून ते 70,000पर्यंत म्हणजे एकूण 70 म्हणजे 70,000 झाला. बाकी सर्व DA प्लस HRA ॲलोवन्स जे आहे ते याच्यामध्ये ॲड असतील म्हणजे अजून सॅलरी तुमची इन हँड वाढणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस आपण बघू. CVT टेस्ट असेल, रिटर्न एक्झाम असेल, फिजिकल टेस्ट असेल, बाकी ट्रेडसाठी स्किल टेस्ट असेल म्हणजे ड्रायव्हिंगची टेस्ट वगैरे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट जे आपला दरवेळेस ट्रेडिशनल आपली जी प्रोसेस आहे हायरिंगची ती तिथे चालणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड जे आहे ते क्रायटेरिया आपण बघू शकतो. हाईट 170 सेंटीमीटर आणि चेस्ट 80 ते 85 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी इथे 157 सेंटीमीटरची हाईट आहे आणि बाकी नॉट ॲप्लिकेबल आहे. फी जर आपण बघितली तर जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये इथे फी असणार आहे आणि बाकी SC/ST आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी इथे नो फी असणार आहे. फी नाही असणार. अप्लाय कसं करायचं, काय करायचं ते सर्व जी माहिती आहे तुम्हाला आपल्या या वेबसाईटला भेटून जाईल. वेबसाईटची लिंक आपण टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट आहे, जाऊन चेक करा आणि असाच याच्यासाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो.